विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अभ्यास खूप छान करतायत. खूप छान अभ्यास करतायत. दिवसभर एमसीक्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस चालली आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ लाईव्ह लेक्चर बघताय, रेकॉर्डेड लेक्चर्स बघताय, भरपूर एमसीक्यू लिहून काढताय, डाउट सरांना विचारताय, सगळं करताय. पण टेस्ट देताय का? टेस्ट देताय का? जर तुम्ही टेस्ट दिली नाही ना, तर काही उपयोग नाही. म्हणतो ना, पालत्या घड्यावर पाणी, तसं आहे ते लक्षात घ्या. तुम्हाला इथं रोज टेस्ट ही द्यायचीच आहे बाळांनो. तुम्ही म्हणाल, "सर कशी टेस्ट देऊ?" तर क्लिअरली सांगतो, तुम्ही कुठलाही टॉपिक आता तुमचे कुठले टॉपिक झाले सांगा? ड्युअल झाला असेल, रेडॉक्स झाला असेल, कदाचित इलेक्ट्रोकेमिस्ट्री झाला असेल समजा. पण जे वीकली टार्गेट दिले ना, त्यातलं तुम्हाला कुठलाही टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला आपल्या रँकर टेस्ट सीरीजवरून टेस्ट द्यायचे आहे. आता सगळ्यांनाच रँकर आहे का? नाही. सगळ्यांकडे कोर्स आहे का? नाहीये. म्हणजे तुम्हाला काय टेस्ट देता येणार नाहीत का? येणार आहे बाळांनो. एक्झाम साइड आहे, एक्झाम गोल आहे. त्याच्यावर तुम्हाला सांगतो मार्क्स ॲप्लिकेशन आहे आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? गो अहेड अकॅडमी नावाचं एक ॲप सर्च करा. आपल्या कोल्हापूरमधील, कागलमधील घाडगे सर आहेत. त्यांचं ते ॲप्लिकेशन आहे. दी बेस्ट आहे. चेक करा तुम्ही. म्हणजे तुम्हाला ना ऑप्शनच ऑप्शन्स आहेत. पेड आहेत, फ्री आहेत लक्षात घ्या. मग कन्क्लुजन काय? टेस्ट द्या ना. कुठल्या गोष्टीला घाबरताय तुम्ही? आता मी तुम्हाला सांगू का? माझ्या क्लासमध्ये काही मुलं अशी आहेत, की ज्यांनी काल 4-4 टेस्ट दिलेत. म्हणायचं होतं टॉपर असतील. अरे नाही रे! 30 मार्काच्या टेस्टमध्ये त्या स्टुडंटला 12च प्रश्न बरोबर आले. आणि पण त्याला कळाले तरी ना, की आपण जे हो म्हणून प्रॅक्टिस केली, ओके, तरी आपल्याला काही प्रश्न सोडवता आले नाहीत. आपल्याला काही मिस्टेक्स असतात, सिली मिस्टेक म्हणतो. मग त्या ओळखण्यासाठी टेस्ट द्यावीच लागते लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सगळ्या प्लॅटफॉर्मची नावं सांगितली. बरोबर आहे. एक्झाम साइड, एक्झाम गोल, मार्क्स, गो अहेड अकॅडमी आणि तुमचे जे पेड कोर्सेस असतील, तर प्रत्येक जे क्रॅश कोर्स वाले जे आहेत ना, तुम्हाला टेस्ट सीरीज प्रोव्हाईड करतातच लक्षात घ्या. मग इथून पुढे तुम्हाला सूचना काय? कुठलाही टॉपिक फिनिश झाल्या तर बघा 10, 20, 30 प्रश्न असतात टेस्टमध्ये. 30 प्रश्नाला 30च मिनिटं वेळ असतो लक्षात घ्या. जास्त वेळ घ्यायचाच नाही तुम्ही लक्षात घ्या आणि तेवढ्यात ते कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. आता 30ला 30 हे फिजिक्ससाठी बोलतोय मी. केमिस्ट्रीमध्ये तर कमी वेळात अजून करण्याचा प्रयत्न करायचा. बरं आता क्लास प्लस ॲप्लिकेशन सगळेजण वापरतात. म्हणजे मी ऑलमोस्ट बघितलेत, की YouTubeवर काही जण सोडले. काही जण ग्राफी नावाचं ॲप्लिकेशन यूज करतात बरं का, कदाचित बरं का. काही जण ठीक आहे, ॲप्लिकेशन तुम्हाला काय करायचंय? मला म्हणायचंय काय, ॲप्लिकेशनची कंपनी कुठली आहे? तुम्हाला स्टुडंटला काय करायचंय? फक्त कन्क्लुजन काय आहे, की तुम्हाला त्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही टेस्ट दिल्यानंतर एनालिसिस मिळतं. कुठल्या प्रश्नाला किती वेळ लावला हे सगळं कळतं. मग आपल्या रँकर कोर्समध्ये सुद्धा रँकर टेस्ट सीरीज आहे. ओके. आणि त्याच्यात तुम्हाला लक्षात घ्या प्रत्येक टॉपिकच्या टेस्ट आहेत. मग अभ्यास झाला, की इमिडिएटली टेस्ट द्यायची बाळांनो. ओके. मग आता मला डिक्लेअर काय करायचंय? की मार्चच्या पहिल्या आठवड्यात, ओके, मी एखादी तारीख डिक्लेअर करीन. 1 आठवड्यानंतर म्हणूया आपण. आपल्याला लवकरात लवकर फुल लेंथ टेस्ट द्यायची आहे. लवकरात लवकर. म्हणजे 8-10 दिवसात मी प्लॅन करतोय. म्हणजे का? इनिशियली बोर्डच्या एक्झामची वेळेस तुम्ही तयारी केली, त्याच्या जीवावर तुम्हाला सीईटीत कितपत स्कोर होतोय हे पण कळेल. मग अभ्यास किती वाढवावा लागेल हे अगोदर कळेल. एक साधारण 15 वर्षापूर्वी बरं का, 10-15 वर्षापूर्वी की नाही, डिपर अजून पण आहे बरं का, पण त्या काळात डिपरचं प्रस्थ खूप मोठं होतं लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक गावातून, शहरातून डिपर ही एक संस्थाच आहे म्हणूया आपण. मुलं ऑफलाईन सीईटीची परीक्षा द्यायचे. इतकं छान होतं ते, की डिसेंबरमध्ये वगैरे ते एक्झाम कंडक्ट करायचे. जानेवारीत रिझल्ट लावायचे आणि जानेवारीतच मुलाला कळायचं, की आपला स्कोर किती होतोय. मला अजून आठवतंय अनिकेत नावाचा एक स्टुडंट होता. तर डिपरच्या टेस्टमध्ये त्याचा 101 स्कोर झाला. मग तो धक्का होता, खूप मोठा. एवढा कारण मुलगा टॉपर एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता ना. पण त्याने पुन्हा अभ्यास करून तो स्कोर 147 पर्यंत नेली. आता ऐका 15 वर्षापूर्वी 147 म्हणजे दी बेस्ट स्कोर होता. आता काय झालं तुमचं YouTube, Google, डाउट क्लिअरिंग सगळं ते डाउट नट. अरे ते शाला कसलं पहिलं काही नव्हतं बाळांनो, काय नाही. मग त्यामुळे रिसोर्सेस कमी असल्यामुळे मार्क कमी होते. पेपर पहिले सोपे होते बरं का बाळांनो. आत्ताची डिफिकल्टी लेव्हल पण वाढले. म्हणजे तुमच्या बाजूने पण बोलतोय मी. मग आता द्या ना टेस्ट. टेस्ट दो. टेस्ट दीजिए. टेस्ट दिल्या पाहिजेत आपल्याला. टेस्ट शिवाय होणार नाही. बरं नुसत्या भरमसाठ टेस्ट देतोय. पण एनालिसिसच करत नाही. हेही नको आहे. तुम्हाला 30 पैकी 30 पडू देत. नाहीतर 30 पैकी 0 पडू देत. तर 30 पैकी 30 पडल्यावर काय एनालिसिस करायचं? कुठल्या प्रश्नाला वेळ वाचवता आला असता का? हे लक्षात घ्या. कुठल्या प्रश्नाला जास्त वेळ गेला, कुठल्याला कमी गेला, काय करता आलं असतं? या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आपल्याला. मग त्यामुळं आपल्याला
काय करावं लागेल? रोज टेस्ट या द्याव्या लागतील. मग आता एक काम करूया. गेल्या 2 दिवसात तुम्ही जे काही केलंय त्याची आज टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि जोरात अभ्यास करायचा आहे. जोरात रोज तुम्हाला 12-13 तास वेळ काढायचा आहे. अभ्यासामध्ये मन लावायचंय. मन रमवायचंय अभ्यासात आपल्याला. मन रमवायचं आहे. ओके. बरं आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो रँकर्स कोर्स ओके. फर्स्ट वीक शेड्यूल आम्ही नोटीस म्हणून तुम्हाला प्रोव्हाईड केलेलं आहे. प्लीज चेक करा. ओके. नोटीसमध्ये चेक करा. आठवड्यात कुठले टॉपिक कंप्लीट करायचे आहेत विथ टेस्ट हे तुम्हाला तिथं प्रोव्हाईड केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, नेक्स्ट वीकचं पण आम्ही टार्गेट तुम्हाला प्रोव्हाईड करतो बरं का. म्हणजे वीकली टॉपिकचं तुम्हाला आम्ही टार्गेट प्रोव्हाईड करतोय. पण कुठला टॉपिक कधी करायचा हे मात्र कंपल्सरी नाहीये. सगळा कंटेंट तुम्हाला दिलेला असेल. तुम्ही कुठलाही टॉपिक अगोदर नंतर करू शकता. पण आठवड्यात थोडं करायचंय. मग आठवड्यात मी तुम्हाला 15 टॉपिकचं टार्गेट दिलं. ओके. तर रोज 3 टॉपिक केले पाहिजे तर. तुम्ही म्हणाल, "सर रोज 3 केले आता आठवड्यात 21 होतील ना? नाही. सॅटर्डेला तुम्हाला रेस्ट राहील लक्षात घ्या आणि संडेला मला तर फुल लेंथ द्यायची असते प्रत्येक पुन्हा येणाऱ्या संडेला. ओके. मग या गोष्टी लक्षात ठेवा. चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.